बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झालाय। हत्येच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चामध्ये मनोज जरांगे आणि सुरेश धस सहभागी होणार आहेत। राज्यातील गावगाडा आज ठप्प होणार आहे, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातील ग्रामपंचायती बंद राहणार आहेत। अखिल भारतीय सरपंच परिषदेनं पुढाकार घेत राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम आहे। विशेष म्हणजे ही निवड तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरून झाली होती। कराडवर 14 गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर घेतलंच कसं, असा प्रश्न उपस्थित होतोय। ओसी प्रलंबित असलेल्या गृहनिर्माण संस्थांना ओसी मिळण्यासाठी म्हाडानं अभय योजना जाहीर केली असून या योजनेचा 80 गृहनिर्माण संस्थांना लाभ मिळणार आहे। ही योजना 10 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे। पुनर्विकसित इमारतींवर आकारण्यात येणाऱ्या दंडात्मक शुल्कात यावेळी सवलत मिळणार आहे। म्हाडाच्या विविध मंडळाच्या अखत्यारीतील विखुरलेली घरं जमिनी देताना ज्या दिवशी घरं आणि जमिनीचा ताबा घेणार त्या दिवसापासून लाभार्थ्यांना महिन्याला सेवा शुल्क आणि मालमत्ता कराची आकारणी करावी लागणार आहे, असा निर्णय म्हाडानं घेतलाय। मुंबईतील निवासी इमारती व्यावसायिक आस्थापनांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आणि या पार्श्वभूमीवर फायर ऑडिट न करणाऱ्या इमारतींकडून मालमत्ता करातच दंड वसूल करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या अग्निशमन दलानं राज्याच्या अग्निशमन सेवा दलाकडे पाठवलेला आहे। देशात घरांच्या विक्रीनं 2024 वर्षात गेल्या 12 वर्षातील उच्चांक नोंदवला आहे। मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकाता आणि चेन्नई या देशातील प्रमुख 8 बाजारपेठांमध्ये 3,50,000 घरांची विक्री झाली आहे। देशांतर्गत बाजारपेठेमध्ये वर्ष 2024 अखेर वाहन विक्रीमध्ये वर्ष 2023च्या तुलनेमध्ये 9% वाढ झालेली आहे आणि ही आतापर्यंत सर्वोच्च वाहन विक्री आहे। मात्र डिसेंबरमध्ये वाहन विक्रीमध्ये घट झाली आहे। मेट्रो 3 या भुयारी मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये मोठी घसरण झाली आहे। 7 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीमध्ये दैनंदिन प्रवासी संख्या 10,000पर्यंत घसरल्याची माहिती आहे। ठाणे मेट्रो प्रकल्पाला मागील वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी दिल्यानंतर राज्य शासनानं या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारनाम्याला मान्यता दिलेली आहे आणि या कामासाठी 12,200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। हा खर्चाचा भार मुख्यत्वे केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून उचलला जाणार असून ठाणे महापालिका देखील खारीचा वाटा उचलणार आहे। व्यावसायिक झोपड्यांना मालमत्ता कर लावण्याचा विचार पालिकेनं मांडला होता, त्यासाठी प्रशासनानं 25 वॉर्डात सर्वेक्षण सुरू केलंय। आता झोपड्यांना रेडी रेकनरच्या दरानुसार मालमत्ता देयकं पाठवण्यास सुरुवात केली आहे। भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचं प्रतीक असलेली वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। मुंबई अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या या अत्याधुनिक ट्रेननं तब्बल 20 लाख रुपयांची कमाई केली आहे। पहिल्यांदाच भारतीय रेल्वेच्या व्यावसायिक चित्रीकरणातून ही कमाई केल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे। मुंबई पालिकेमध्ये देखील 2008 किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या तब्बल 3,000 अधिकारी आणि कर्मचारी जुन्या पेन्शनच्या प्रतीक्षेत आहेत। तर ही जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी संघटनांचे पदाधिकारी पालिका अध्यक्षांची भेट घेणार आहेत। अर्ध्या नागपूर शहरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे। कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे निम्म्या नागपुरात उद्या पाणीपुरवठा बंद असेल। सकाळी 10 वाजल्यापासून शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत काम सुरू असल्यानं 30 तासांचं शटडाऊन होणार आहे। मुंबई महापालिकेनं परिपत्रक काढत यंदाच्या मागी गणेशोत्सवात सार्वजनिक आणि घरगुती मूर्ती शाडूच्याच असाव्यात असं स्पष्ट केलंय। या पार्श्वभूमीवर यंदा न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोर होणार का याची उत्सुकता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीचे दर घसरलेले आहेत। 10 ग्रॅम सोन्याचा दर 77,450 रुपये इतका आहे, तर 1 किलो चांदीचा दर हा 90,711 रुपये आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं गेल्या वर्षी राज्यसेवेची 457 पदांसाठी जाहिरात काढण्यात आली। वस्तुनिष्ठ परीक्षेची ही शेवटची संधी आहे आणि यासाठी तब्बल 2.5 लाखांवर अर्ज आले। वर्सोवा भाईंदर या किनारपट्टी मार्गासाठी मुंबई महापालिकेनं 4 ठेकेदारांना कंत्राटी बहाल केल्याचं समोर आलंय। सरकारला अंधारात ठेवून पालिका अधिकाऱ्यांनी ठेकेदारांवर दाखवलेल्या विशेष मेहरबानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। वरळी बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांचं हक्काच्या घरात वास्तव्य करण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे। वरळीतील 12 इमारतींपैकी 2 इमारतींचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आणि त्यातील 550 घरांचा ताबा मार्चमध्ये मिळणार आहे। घोडबंदर येथील गायमुख मेट्रो मार्गावरील गर्डर उभारणीच्या कामादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे। 8 ते 20 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत बंदी लागू असणार आहे। UDISC प्लसच्या अहवालानुसार देशातील 57.2% शाळांमध्येच
कम्प्युटर असून 53.9% शाळांमध्ये इंटरनेट सुविधा आहे, तर देशातील 3% शाळांमध्ये अजूनही मुलींसाठी शौचालय नसल्याचं समोर आलंय. शाळांमध्ये सर्वाधिक 93.5% स्मार्ट क्लासरूम चंदीगडमध्ये आहेत. राज्यातील हाऊसिंग सोसायट्या, शाळा आणि अन्य सरकारी कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून होमगार्ड नियुक्ती करण्याची बाब विचाराधीन आहे. प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले. महिलांच्या शरीररचनेवरून वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारचा लैंगिक छळ असून तो शिक्षापात्र गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये येत असल्याचं निरीक्षण एका आरोपीची याचिका फेटाळून लावताना केरळ उच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे. महिलेच्या शरीररचनेवरील भाष्य हे लैंगिकदृष्ट्या प्रेरित टिप्पणी असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. खंडणी प्रकरणात सीआयडीनं आरोपी विष्णू चाटे याचे व्हॉइस सॅम्पल घेतलेले आहेत, तर याच गुन्ह्यात वाल्मिक कराडचे देखील व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार आहेत. खंडणी प्रकरणात आरोपींना शिक्षा करण्यासाठी ठोस पुरावे गोळा केले जात आहेत. वाल्मिक कराडवर पवनचक्कीची निर्मिती करणाऱ्या अवादा एनर्जी कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याच आरोपावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. दुसरीकडे खंडणी प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात सीआयडीनं तपास सुरू केला आहे. वाल्मिक कराडनं आरोपी विष्णू चाटेच्या मार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. विष्णू चाटे अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन वाल्मिक कराडला भेटण्यासाठी गेला होता असा आरोप आहे. त्या दृष्टीनं अधिक तपासासाठी विष्णू चाटेचे व्हॉइस सॅम्पल घेतले गेले. खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचे सुद्धा व्हॉइस सॅम्पल तपासले जात आहेत. सॅम्पलच्या तपासणीनंतर वाल्मिक कराडनं अधिकाऱ्यांच्याकडून किती खंडणी मागितली, त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याचा उलगडा होऊ शकतो. विष्णू चाटे हा तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी पाळमुळं खणून काढायला सुरुवात केली आहे. परिणामी तपासात कुणावरचे आरोप सिद्ध होतात आणि कुणाला शिक्षा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. धनंजय मुंडे यांनी माझी जमीन हडपली असा गंभीर आरोप त्यांच्या मामी सारंगी महाजन यांनी केलाय. महाजन यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, तसंच त्यांची आमदारकी देखील काढून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलाय. धनंजय मुंडे यांनी आपली जमीन हडप केल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला. या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. धनंजय मुंडे आहे जो माझा भाचा आहे, तर त्यांनी माझी जागा हडप केलेली आहे एका नोकराच्या माध्यमातून. सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंडे यांनी 10 वर्ष जनतेत राहून काम करावं, माज कमी करावा अशी टीका सारंगी महाजन यांनी केली. आणि आमदारकी पण रद्द करून त्यांनी धनंजयनी स्वतः 10 वर्ष किमान जनतेमध्ये राहून काम करावं आणि स्वतः जमिनीवर यावं. धनंजय मुंडे यांनी केलेल्या फसवणुकीत पंकजा मुंडे यांचा सुद्धा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच्यात पंकजाचं पण मुखसंमती आहे. पंकजा पण काही अगदी फार धुतल्या तांदळासारखी नाही आहे. आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी धनंजय मुंडे यांना घेरलंय. त्यातच आता या नव्या आरोपांनी त्यांची अडचण वाढणार आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जातीय रंग दिला जात असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. याचवेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यावर देखील निशाणा साधलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येचं समर्थन करत नाही, मात्र देशमुख हत्या प्रकरणाला जातीय रंग दिला जातोय असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केलाय. दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय. अरे हत्येला कधी, आरोपीला कधी जात पात धर्म असत नाही. सुरेश धस हे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या माध्यमातून स्वतःच्या फायद्याचं राजकारण करू पाहतायत असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतोय. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीकेची तोफ डागली आहे. अरे याचं वजन 35 किलो, याचं वजन 35 किलो आणि म्हणतोय घुसून मारीन. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी गांभीर्य कमी केल्याचाही आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. मुंबई विद्यापीठातील MS इन केमिकल सायन्स या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही आता अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाची जॉईंट डिग्री मिळणार आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठात नुकताच करार करण्यात आलाय. मुंबईतल्या प्रदूषणात मागील 5 वर्षात मोठी वाढ झालेली आहे. प्रदूषकांमध्ये 2.6% वाढ झाली आहे. मुंबईचा पूर्व भाग सर्वाधिक प्रदूषित असल्याचं समोर आलंय. मुंबईची हवा बंगळुरू आणि चेन्नई या शहरांपेक्षाही वाईट असल्याचं समोर आलंय.
गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असून बुधवारी शिवाजीनगरमध्ये वाईट हवेची नोंद झालेली आहे. तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक 272 इतका होता. या परिसरात हवेत मोठ्या प्रमाणात धूळ साचल्यामुळे गेले अनेक दिवस दृश्यमानता देखील कमी झाली आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवरील धूळ नियंत्रणासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं कार्यवाही सुरू करण्यासाठी महापालिकेला 15 दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे त्यावर उपाययोजनांसाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीणसारख्या योजनांची घोषणा करणाऱ्या आणि इतर वेळी तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं कारण देणाऱ्या राज्य सरकारांवर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र संताप व्यक्त केला आहे. तुमच्याकडे लाडकी बहीणसारख्या योजनांसाठी पैसे आहेत, मग न्यायमूर्तींचं वेतन देण्यासाठी पैसे का नाहीत, असे सवाल न्यायालयानं केले. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांकडून 130 कोटी महावितरणानं वसूल केलेले आहेत. तसंच 93,848 ग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून 59 कोटींचे व्याज आणि दंडाची रक्कम भरण्यापासून सवलत मिळाली आहे. पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. गेल्या 9 महिन्यात विनातिकीट प्रवाशांना पकडून 104 कोटी रुपयांची दंड वसुली रेल्वेनं केली आहे. त्यात विनातिकीट प्रवाशांकडून 33 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्षण विभागानं पालकांचं नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. शिक्षण विभागाकडून 13 शाळांची नावं जाहीर केली असून या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. तर अनधिकृत शाळांनी जर शाळा सुरू ठेवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. दुर्गाडी किल्ला परिसरात जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश कल्याण जिल्हा न्यायालयानं दिलेले आहेत. जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दुर्गाडी किल्ल्याची जागा ही शासनाच्या मालकीची असल्याचा निर्णय दिला होता. ही जमीन मुस्लिम समाजाची असल्याचा दावा फेटाळून लावला होता आणि या प्रकरणी मुस्लिम समाजानं दाखल केलेल्या स्थगिती याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. HMPVचा धोका वाढताच पिंपरी चिंचवड महापालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे. विलगीकरणासाठी आणि अतिदक्षता विभागात बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. विनोद कांबळीबाबतची एक भयंकर घटना समोर आली आहे. विनोद कांबळीला मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय असा धक्कादायक खुलासा त्यांच्या पत्नी अँड्रिया यांनी केलाय. मुंबईतील ओव्हल मैदान आणि राज्यातील इतर मैदानात येणाऱ्या महिला खेळाडू तसंच कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिला वर्गासाठी स्वच्छतागृहांची पुरेशी उपलब्धता करण्यासंदर्भात SIT स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी परतली आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आला आहे. राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्यानं थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुंबईच्या किमान तापमानात सध्या घट झाली असून बुधवारी 19 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. गुरुवार आणि शुक्रवारी देखील मुंबईत थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. नागपुरात गारठा वाढला असून तापमानात कमालीची घट झाली आहे. नागपूरचा पारा 10.2 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. हवामान विभागानुसार नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. बाजारात नवीन डाळींची आवक सुरू झाली आहे. यंदा उत्पादन अधिक झाल्यानं डाळी स्वस्त झाल्या तर तूर डाळीच्या दरात प्रति किलो 40 रुपयांनी घसरण झाल्यानं गृहिणींना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे तांदळाच्या दरात देखील घसरण झाली आहे. द्राक्ष उत्पादनाला यंदा लांबलेल्या पावसाचा फटका बसलाय. यंदा बाजारात तुरळक द्राक्ष दिसत आहेत. त्यामुळे द्राक्षांचे दरही 200 रुपये प्रति किलोच्या वर असून सध्या ग्राहकांसाठी द्राक्षांची चव आंबटच आहे असं म्हणावं लागेल. स्थानिक बाजारपेठेमध्ये कमी दर मिळत असल्यानं गुणवत्तेची द्राक्ष निर्यात करून जास्त उत्पन्न मिळवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. आतापर्यंत 10,000 शेतकऱ्यांची नोंद कृषी विभागाकडे करण्यात आली आहे. लातूर बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. बाजारात सोयाबीनची आवक 62,234 इतकी झाली असून त्याला 3,981 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. तर लातूर बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. मालेगावातील बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनानं तपासासाठी SIT स्थापन केलेली आहे. नाशिक परिमंडळाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये 4 सदस्यांचा समावेश करण्यात आलाय.